धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 14वा वर्ग म्हणजे बुद्ध वग्गो ऐकूया। वर्ग 14 बुद्ध वग्गो, ज्याचे जिंकलेले त्याच्या हातून परत जात नाही। ज्याने जिंकलेले आहे तेथे कोणी पोचू शकत नाही। त्या स्थानरहित अनंतदर्शी बुद्धाला कोणत्या मार्गाने तुम्ही न्याल? जाळे असलेली आणि आसक्तीत टाकणारी तृष्णा ज्याला कोठेही नेण्यास समर्थ राहिलेली नाही। त्या स्थानरहित अनंतदर्शी बुद्धाला कोणत्या मार्गाने न्याल? ध्यानाकडे ज्यांचे लक्ष लागलेले आहे असे धीर पुरुष, जे नैष्काम्याच्या उपशमात रमलेले आहेत, जे संबुद्ध आणि स्मृतिमान आहेत, अशांचा देवसुद्धा हेवा करतात। मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, मनुष्याचे जीवन कष्टमय आहे। सद्धर्माचे श्रवण दुर्मिळ आहे, बुद्धांचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे। कुठलेही पाप न करणे, पुण्य संपादन करणे, स्वतःचे चित्त शुद्ध करणे ही बुद्धांची शिकवण आहे। शांती व क्षमाशीलता परमतप आहे, तितिक्षा म्हणजे सहनशक्ती परमनिर्वाण आहे, असे बुद्धांचे सांगणे आहे। दुसऱ्याचा घात करणारा प्रवजित होत नाही, दुसऱ्यांना पीडा देणारा श्रमण होऊ शकत नाही। निंदान करणे, घात न करणे, प्रतिमोक्षाच्या म्हणजे भिक्षू नियमाच्या, आचार नियमांच्या द्वारे स्वतःला आवरणे, जेवणात परिमितता असणे, दूर एकांतात निजणे, बसणे, चित्त समाधीत लावणे ही बुद्धांची शिकवण आहे। कारशापणांच्या वर्षावाने देखील कामोपभोगात तृप्ती होत नाही। काम हे अल्पस्वाद आणि दुःखद आहे। हे जाणून जो पंडित आहे तो दिव्य भोगात सुद्धा रमत नाही। तो सम्यक संबुद्धाचा श्रावक तृष्णेचा नाश करण्यात रममाण होतो। भयाने त्रस्त झालेली माणसे पर्वत, अरणे, उद्याने, वृक्ष, चैत्य यांचा आसरा घेतात। हा आसरा खरोखर कल्याणकारक नाही। हा आसरा उत्तम नाही। हा आसरा घेतला असता मनुष्य सर्व दुखातून मुक्त होत नाही। पण जो बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, जो 4 आर्यसत्याला चांगल्या प्रकारे प्रज्ञेने पाहतो, जो 1 दुःख, 2 दुखाची उत्पत्ती, 3 दुखाचा निरोध आणि 4 दुखाच्या उपशमाकडे नेणारा आर्य अष्टांगिक मार्ग ही 4 आर्यसत्ये चांगल्या प्रकारे जाणून प्रज्ञेने पाहतो, त्याला हा आसरा कल्याणकारक आहे। हा आसरा उत्तम आहे। हा आसरा घेतला असता सर्व दुखातून तो मुक्त होतो। श्रेष्ठ पुरुष दुर्लभ असतो, तो सर्वत्र जन्मास येत नाही। तो धीर पुरुष जेथे जन्म घेतो ते कुल सुख पावते। बुद्धांचा जन्म सुखकारक आहे, सधर्माचा उपदेश सुखकारक आहे, संघाचे ऐक्य सुखकारक आहे, संघाने एकवटून केलेले तप सुखदायक आहे। जे प्रपंचाच्या पलीकडे गेले आहेत, शोक आणि दुःख यांतून मुक्त झाले आहेत, जे निर्वाण पावले आहेत, ज्यांना कोठूनही भय राहिलेले नाही, तशा व त्यांच्यासारख्या पूजनीय बुद्धांची किंवा श्रावकांची जो पूजा करतो, त्याच्या पुण्याची हे इतके आहे, अशी कुणालाही गणना करता येत नाही।